नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. मटकी रस्सा म्हटलं की तुम्हाला अगदी डोळ्यासमोर येत असेल झणझणीत मिसळ. झणझणीत मिसळीसाठी तर हा रस्सा आपल्याला वापरायचाच आहे, पण त्याशिवाय आणखी कशासाठी आपण हा रस्सा वापरू शकतो ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया. 1/2 किलो मटकी इथं मी घेतलेली आहे आणि ही मटकी छान स्वच्छ करून 1-2 पाण्याने धुवून 1-2 मिनटासाठी पाण्यामध्ये ठेवायची, म्हणजे छान ताजी राहते. पहा इथं मटकी 1/2 किलो घेतली, मोड छान आलेले आहेत मटकीला आपल्या. आता त्याचबरोबर मसाले घेऊया. अर्धी वाटी ओलं खोबरे घेतलं, 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतल्या, 1 इंच आल्याचा तुकडा घेतला, मध्यम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि मध्यम साईजचा 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. 1 मूठ कोथिंबीर घेतली आणि त्याचबरोबर काही खडे मसाले आपण इथे घ्यायचे आहेत. 2 दालचिनी, 4 लवंग, 4 मिरी दाणे आणि 1 हिरवी वेलची घेतली आहे. आता हे सगळे मसाले 1 चमचा तेलावरती खमंग असे खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलं, त्याच्यावरती हा कांदा छान लालसर होईपर्यंत भाजून घेतलेला आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये अर्धी वाटी आपण ओला नारळ किंवा ओलं खोबरं घेतलेलं आहे तेही घेऊया. दोन्ही कांदा आणि खोबरं छान भाजत आलं की बाकीचे मसाले आपण याच्यामध्ये घेऊया. खोबरंही आपल्याला छान कांद्याबरोबर 2 ते 3 मिनिट चांगलं भाजून घ्यायचं आहे. त्याचबरोबर खडे मसाले आणि लसूण आलं आपण या मसाल्यामध्ये घेऊया. त्याचबरोबर 1-2 ते 3 मिनटासाठी हे मसाले छान मंद गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे रस्सा चवीला फार छान होतो. अगदी तुम्ही मिसळीसाठी जसा रस्सा बनवता अगदी सेम तसाच. थोडक्यात हा रस्सा आपण मिसळीसाठीच बनवत आहोत, पण मिसळीसाठी बनवलेल्या रश्श्याचा आणखीन आपण कुठे कसा वापर करू शकतो ते मी तुम्हाला दाखवणार आहे. टोमॅटो कोथिंबीर छान परतून घेतली की हे मसाले आपण थंड होण्यासाठी साईडला ठेवूया. अगदी 1 चमचा तेलावरती आपण मसाले खमंग अगदी खरपूस असे भाजून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं, जे आपण मिसळीसाठी रस्सा बनवतो आणि तो एकदम चवदार व्हावा आणि छान असा मटकीचा पूर्ण सुगंध त्या रश्श्याला लागावा, यासाठी एक इथं ट्रिक मी तुम्हाला सांगते. 1 चमचा तेलावरती ही मटकी अगदी 1 मिनिटभरासाठी परतून घ्यायची आपल्याला. 1 चमचा तेलावरती गॅस मंद ठेवा आणि मंद गॅसवरती 1 ते 1.5 मिनटासाठी ही मटकी परतून घ्या. जेव्हा अशा पद्धतीने मटकी तुम्ही परतून घेता तेव्हा चवीला हा रस्सा अप्रतिम होतो. आता आपण मसाला मिक्सरला लावून घेऊया. या मसाल्यामध्ये आपल्याला 1 चमचा काळा मसाला, आपला घरगुती मसाला, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर, कलरची मिरची पावडर घ्यायची आहे. थोडंसं पाणी घेऊया आणि एवढ्यावरती हा मसाला छान आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. पहा इथं छान अशी या मसाल्याची पेस्ट झालेली आहे. आता हे आपण 1 पळीभर तेलावरती ही पेस्ट परतून घ्यायची आहे. त्या तेलामध्ये आपल्याला जिरे, मोहरी, हिंग, हळदीची फोडणी करायची. थोडासा कढीपत्ता घ्यायचा. छान कढीपत्ता, जिरे, मोहरी तडतडलं की हिंग, हळद घालायचं आणि त्याचबरोबर हे जे वाटण आपण केलेलं आहे हे वाटण घेऊया. 1 पळी तेलावरती छान हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे. वाटण आपण आधी भाजून घेतल्यामुळे इथं जास्ती न परतता 1-2 मिनटासाठी एकसारखं असं करून घ्यायचं आणि याच्यावरती आपण जी भाजलेली मटकी आहे ती मटकी फोडणीला टाकूया. लक्षात ठेवा, हा जो रस्सा आहे हा आपण मिसळीसाठी तर वापरणार आहेच, पण आपण बाकी आणखी कशासाठी जेवणात याचा वापर करू शकतो ते मी दाखवते तुम्हाला. ही मटकी जेव्हा आपण भाजून घेतो तेव्हा या रश्श्याला मटकीचा अगदी छान सुगंध लागतो आणि चवीला हा रस्सा फार छान होतो. तर तुम्ही इथून पुढे जर कधी मिसळीसाठी तुम्हाला रस्सा बनवायचा असेल तर मटकी 1-2 मिनटासाठी भाजून घ्या 1 चमचा तेलावरती आणि मग त्याचा वापर रश्श्यासाठी करा. इथं गरम पाणी घेतलेलं आहे मी. जेवढं मला पाणी हवं तेवढं मी इथं घेतलेलं आहे. 1/2 किलो मटकी आहे आणि जवळजवळ कढई थोडीशी कमी इतकं मी हे पाणी घेतलेलं आहे. 1-10 मिनटासाठी गॅस कमी ठेवायचा आणि मंद गॅसवरती ही मटकी आपल्याला किंवा हा रस्सा उकळून द्यायचा आहे. पूर्णपणे 10 मिनिट हा रस्सा उकळला की याचा मटकीचा स्वाद तर रश्श्याला लागतोच, त्याचबरोबर जे आपण मसाले घेतलेले आहेत त्या मसाल्याचा स्वादही या रश्श्याला येतो. आणि थोडंसं चवीनुसार मीठ घ्यायचं आणि 10 मिनटासाठी हा रस्सा उकळून द्यायचा आहे. छान असा हा रस्सा उकळला की त्याच्यावरती छान तरीही येते आणि चवीलाही रस्सा सुंदर लागतो.
झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून 10 मिनिटासाठी हा रस्सा मी उकळत ठेवलेला आहे. 10 मिनिट झालेले आहेत आणि छान असा हा मटकीचा रस्सा उकळलेला आहे. पाहू शकत असाल तुम्ही. तरीही आपल्या रश्श्याला छान आली आहे. अगदी मिसळ करायची म्हणून जेवढं तुम्ही तेल वापरता त्याच्याने मग अर्धं तेल वापरलं आहे मी आणि अगदी एक पळीभर तेलावरती हा रस्सा करून घेतला. अगदी छान कलर रश्श्याला सुटलेला आहे. तरीही फार छान आलेली आहे. थोडीशी कोथिंबीर वरून घेऊया आणि हा आता मटकीचा रस्सा खाण्यासाठी तयार झाले आहे. थोडक्यात आपण मिसळीचा रस्सा बनवलेला आहे. अगदी चमचमीत, झणझणीत आणि चवदार चविष्ट असा हा रस्सा तयार झाला आहे. चला तर वेळ न घालवता आपण पाहूया कशासाठी आपण हा रस्सा कशा पदार्थांसाठी वापरू शकतो. इथं मी मिसळ केलेली आहे. चिरमुरे आणि फरसाण घेतलेलं आहे. त्याच्यावरती मटकी घेऊया आणि त्याच्यावरती आता हा रस्सा घेऊया. छान चवीचा हा रस्सा होतो. अगदी मिसळ तर इतकी सुंदर लागते या रश्श्याची, तुम्ही करून पहा. तरी घेऊया वरून 1-2 पळ्या तरी घालूया आणि तरी घालून हा मिसळ आपली तयार आहे. एक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि थोडासा शेव फरसाणावरून घ्यायचा आणि अशा पद्धतीने हा मिसळ आपली तयार आहे. त्याचबरोबर गरमागरम वाफळत्या भाताबरोबर या रश्श्याची चव जर तुम्ही घेतली तर तुम्ही मिसळ खाणंही विसराल, इतकी सुंदर हा रस्सा होतो. त्याचबरोबर भाकरी इथं चुरलेली आहे. मी ज्वारीची भाकरी चुरून घेतली आणि चुरलेल्या भाकरीबरोबर या मिसळीच्या रश्श्याचा जेव्हा तुम्ही वापर करता, अरे काय विचारता, इतके सुंदर हा पदार्थ होतो. तुम्ही करून पहा. अगदी कच्चा कांदा, कोथिंबीर, वरून लिंबू थोडंसं पिळायचं आणि भाकरीबरोबर मिसळीच्या रश्श्याचा, त्याचबरोबर गरमागरम भाताबरोबर मिसळीचा रस्सा किंवा मग मिसळ करा तुम्ही आणि याच्याबरोबर ह्या रश्श्याचा वापर करा. करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडली तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण अशाच छान चमचमीत झणझणीत रेसिपी बरोबर. धन्यवाद मंडळी.